नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर व या आजच्या कार्यशाळेला उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि माझे मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या या कार्यशाळेमध्ये मी एक सर्वसाधारण मधमाशी पालक असून आपल्या सर्वांचे इथं स्वागत करतो. आजची कार्यशाळा या शेतीपूरक व्यवसायाशी निगडीत आहे. मधमाशी पालन हा एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बिझनेस म्हणून आपण याला पाहू शकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आपण एक वेळ न घालवता एक कमी वेळात एक पूर्ण प्रेझेंटेशन, एक तुम्हाला ओव्हरऑल मधमाशी पालन काय असते, काय एक सायंटिफिक बी कीपिंग असते, त्याच्यावरती आज आपण एक 10 मिनटामध्ये एक PPT कंप्लीट करूया. तर एक आज सुरुवात करू. मधमाशी पालन तुम्ही या स्लाईडमध्ये बघत असाल तर किती सुंदर हा फोटो घेतला गेलेला आहे. एक मधमाशीची प्रतिबिंब तिच्या पाण्यामध्ये दिसतं आहे. म्हणजे मधमाशी ही सतत काम करणारी एक कीटक आहे. हा कीटक सृष्टीला आज आपण संवर्धन करून जर मनुष्यसृष्टी कुठेतरी प्रगत होत असेल तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचसाठी हिचं जतन करण्यासाठी आपल्याला मधमाशी पालन हे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा सायंटिफिकली आपण याला करू इच्छितो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे मधमाशी पालनाची गरज. आज गरज काय आहे? गरज निसर्गात तर सगळ्यात निसर्गामध्ये मुक्तपणे संचार करणारी मधमाशी ही स्वबळावरती काम करते आहे. पण आज कुठंतरी माणसाच्या, म्हणजे आज आपल्या प्रगतीचा एक कुठंतरी भाग असा होतो आहे की या कीटकसृष्टीला कुठंतरी तडा पोचतो. हिच्या जीवनसृष्टीला वाढतं शहरीकरण, लोकसंख्या वाढत आहे, इंडस्ट्रीयल च्या या प्रादुर्भावामुळे जंगल कुठेतरी नष्ट होत आहे, वातावरणामध्ये खराबी येत आहे, त्याच्यामुळे हा कीटक कुठेतरी नष्ट होतो आहे. तर या कीटकाचं संवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आज इथे शेतकरी बांधव असतील, शेतकरी बांधवांना एवढंच माहिती आहे की मधमाशीमुळे पॉलिनेशन होतं, परागीभवन हा एक सगळ्यात मोठा इफेक्ट आहे. ह्या परागीभवनामुळेच आज आपण जे चांगलं अन्नद्रव्य जे फूड खातो आहे ते फक्त या मधमाशीची देण आहे. कारण की याच्यावरती येऊ आपण, परागीभवन का एक्झॅक्ट याच्यावरती 2 मिनटं मी परत बोलणार आहे. पण आता आपण समोर एक करू. हे प्रसिद्ध सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं म्हणणं होतं, जर मधमाशी हा जो सजीव कीटक आहे हा या पृथ्वीतलावरून जर नष्ट झाला कायमचा, तर येणाऱ्या 4 वर्षानंतर जी जनरेशन आहे किंवा जे आपण राहू ती कुठंतरी मानवसृष्टी संपुष्टात येऊ शकते. हा त्यांचं भाकीत होतं त्यावेळेस. का बरं होतं? की जर मधमाशी नाही राहिली तर पॉलिनेशन होणार नाही, पॉलिनेशन नाही झालं तर शेतीत पीक वाढणार नाही, पिकं नाही वाढलं तर आपण मनुष्य काय खाणार? बरं आहे, आज आपण चंद्रावरती जाऊ, पाणी शोधतो आहे, सगळं शोधतो आहे, एन्व्हायरमेंट शोधतो आहे, मंगळावरती शोधतो आहे, पण कुठंतरी मानवी शरीराला अन्न हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर त्यांनी ते जे भाकीत केलेलं होतं की नाही, मधमाशी हा कीटक एकदम आवश्यक आहे मधमाशी माणसाच्या जीवनामध्ये. तर त्याचं एक प्रतिबिंब म्हणून आज आपण ही कार्यशाळेमध्ये याचं संबोधन चालू आहे. त्यांचं म्हणणं होतं की मधमाशी वाचवा, जीवन वाचवा. हे खरं आहे. मधमाशी वाचल तर माणूस वाचल, नेचर वाचल. गेल्या 2 वर्षामध्ये कोविडमध्ये आपल्याला नक्की समजलं असेल की काय गरज होती आपल्याला. कुठल्याही आर्टिफिशियल गोष्टीपेक्षा सात्विक किंवा ऑर्गॅनिक वस्तूंवर आपण फोकस केला होता. मधमाशी पालनाचा जो फायदा आहे, जर आता याच्यामध्ये शेतीस जोडधंदा प्रामुख्यानं जर पाहिला, भारतामध्ये भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीप्रधान देशामध्ये शेतीस जोडधंदा हा मुख्य कारण म्हणजे मधमाशी पालन. तरच मुख्य कारण शेतीच असं नव्हे, याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत, तरुणी आहेत किंवा गृहिणीसुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात. परागीभवन हा एक दुसरा, शेतीस जोडधंदा, त्याच्यानंतर अल्प भांडवली स्वयंरोजगार. म्हणजे जे व्यक्ती ज्यांना जॉबलेस झालेले आहे किंवा जॉब करायची इच्छा नाही, काहीतरी इंडिपेंडेंटली आपलं काही वेगळं काम करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, एक व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या लोकांसाठी एक स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देता येते. सोबतच आहे आर्थिक स्वावलंबन. आजच्या पिढीला जॉबसोबत कम्फर्टेबल नाही आहेत लोक, पण जर कुठंतरी स्वबळावर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर कुठंतरी त्यांना आर्थिक स्वावलंबन पाहिजे. आर्थिक स्वावलंबन
करून तुम्हाला ही मधमाशी पालनातून तुम्ही उदरनिर्वाह करू शकता. आज तुमच्यासमोर एक उदाहरण आहे. आपण सगळे शेवटी त्यांची पण मुलाखत घेऊ की त्यांनी कुठून सुरू केलं, काय केलं, याच्यावरती त्याने मार्गदर्शन करतील आपल्याला. एक मराठी माणसामध्ये एक उद्योजक होण्याची जिद्द नाही, बरोबर. आपल्याला नोकरी करा, फक्त नोकरी नोकरी नोकरी, एज्युकेशन नंतर काय, जॉब. पण आज गव्हर्नमेंटमध्ये जॉब देत नाही, आम्ही काय करणार, कुठून देणार. मग तुम्ही जर एक उद्योजक, एक व्यापारी म्हणून जर तुम्ही काम करू असाल, तुम्हाला एक ओळख निर्माण करून देणारी म्हणजे ही कीटक. आपण एक मधमाशीची ओळख बघून घेऊ. मधमाशीची जे पोळं असते, तुम्ही पोळं बघितलं असेल बिल्डिंगवरती, जंगलामध्ये, अशा वेगवेगळ्या प्रजाती असतात. एक सांगू इच्छितो की या पृथ्वीतलावर जवळपास 21,000च्या वरती मधमाशीच्या प्रजाती आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसिस, 20,000+. पण त्याच्यापैकी भारताचा विचार केला, आपल्या भारतामध्ये 5 प्रकारच्या मधमाशा अशा आहेत जे मध तयार करतात, बरोबर. मधमाशी म्हटलं की मध, त्या मधामध्येच मधमाशीचं नावसुद्धा आलेलं आहे. तर ह्या 5 प्रकारच्या मधमाशापैकी आता मधमाशीची जी ओळख केली, हा जो एक परिवार आहे, त्यांचा जे पोळा आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात. पहिला म्हणजे एक नर मधमाशी असते, त्याला आपण ड्रोन म्हणतो, हा वरच्या भागाला तुम्ही बघताय. दुसरं म्हणजे एक कामकरी मधमाशी असते, पूर्ण त्या वसाहतीची व्यवस्थापन, त्याचं कार्यपद्धती, माशीला खाणे, अंडे, पिल्लांना अंडी देणे, अंडींना अन्न पुरवठा करणे, साफसफाई करणे, इच अँड एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टी काम करणारी म्हणजे ती कामकरी मधमाशी, ती वर्कर मधमाशी म्हणतो. आणि एक त्याच्यामध्ये असते राणी मधमाशी, त्याला आपण क्वीन बी असं त्याला नाव म्हणतात. एक विचार करा, देवाने आपली शरीर रचना अशी केलेली आहे की आपल्याला फक्त एकच ॲबडॉमेन दिलेलं आहे, पोट, ज्याच्यामध्ये आपण मेटाबॉलिझम करतो, खातो, पचवतो, जे काही चयापचय क्रिया होते ती एक होते. पण मधमाशीला 2 स्टमक आहेत, 2 पोट आहे. तो मधातला एक जो भाग बघतायत तुम्ही, हा जो पिवळ्या कलरचा, त्याला हनी स्टमक म्हणतात. मधमाशी फुलांमधून नेक्टर गोळा करते, त्याला आपण मकरंद म्हणतो. मकरंद आणि पोलन ह्या 2 गोष्टी मधमाशीला जीवनावश्यक वस्तू आहेत. आणि पाणी तिसरं. जिला जे नेक्टर मिळणार आहे, मधमाशी जी नेक्टर फुलातून ताजा रस जो घेणार, ती मधमाशी तिच्या त्या हनी स्टमकमध्ये नेक्टर गोळा करते, जमा करते. आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की मध कसं तयार होते. मध एखाद्या या फुलातून मध तयार होणार नाही, किंवा मनुष्य मध तयार करू शकणार नाही. पण तो जो नेक्टर आहे ना, तो आलेला नवीन फ्रेश नेक्टर त्याच्या स्टमकमध्ये जेव्हा ती जमा करेल, त्याच्यातले जे काही विकर्स आहे, ज्याला एन्झाईम्स म्हणतो आपण, ते एन्झाईम्स त्यांना हायली ग्लुकोज लेवलमध्ये कन्वर्ट करते, बरोबर. त्याला म्हणजे ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे त्याला शर्करा निर्माण होते. म्हणजे आपण साखर म्हटलं की पांढरी साखर नाही, सल्फरवाली साखर, म्हणजे ही ग्लुकोज, फ्रक्टोज, माल्टोज, गॅलेक्टोज जे आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स, जी लागणार आपल्याला, ते साखर, ते एन्झाईम्स त्याला हायली ग्लुकोज लेवलमध्ये कन्वर्ट करते. म्हणून त्याच्यामुळे मध तयार होतं. आणि मध हा साखरेपेक्षा दुप्पट गोड आहे, पण हा साखरेसारखा नुकसान देणारा नाही आहे. तर तुम्ही एक विचार करा, एवढूसा कीटक, याची लाईफस्पॅन आहे 40 ते 60 दिवसापर्यंत हे फक्त जगू शकते मधमाशी, आणि 21 दिवसाची याची लाईफ सायकल आहे. मधमाशीच्या जाती आपण डिस्कस करू. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की भारतामध्ये प्रामुख्याने 5 प्रकारच्या मधमाशी आहेत, ज्याला आपण तुम्ही आज जंगलामध्ये बघितली असेल, आपल्या बिल्डिंगवरती, घरात सगळ्यात आग्या माशी, जी काळ्या कलरची असते, मोठी माशी असते. प्रत्येक माशी म्हटलं, मधमाशी म्हटलं की सगळ्या लोक घाबरतात. पण तिला घाबरायची काही गरज नाही, ती आपलं काम करते, आपण आपलं काम करायचं असते. ही रॉक बी, त्याला ॲपिस डॉर्सेटा असं म्हणतात. दुसरी आहे भारतीय मधमाशी, तिला आपण सिराना इंडिका असं म्हणतो, जी सातेरी मधमाशी आहे. तिसरी मधमाशी येते ॲपिस मॅलिफेरा, ही इटालियन मधमाशी आहे. चौथी माशी लहान मधमाशी आहे, ज्याला आपण ॲपिस फ्लोरिया म्हणतो, एक छोट्या प्रकारची मधमाशी असते. आणि 5वी मधमाशी आहे ॲपिस ट्रिगोना. आता ही जी ट्रिगोना मधमाशी आहे, ही डंकलेस असते, हिला डंक नसतो, ही माशी चावत नाही. पण या 5ही मधमाशापैकी आपण प्रामुख्याने 2 प्रकारच्या मधमाशा अशा आहेत, ज्याला आपण बंदिस्त किंवा ॲडव्हान्स बी फार्मिंग, एका पेटीमध्ये मधमाशी पालन करू शकतो यांचं. ती म्हणजे भारतीय मधमाशी, सातेरी मधमाशी, आणि दुसरी म्हणजे ॲपिस मॅलिफेरा.
जर तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून जर मोठ्या लेवलनी मधाचा निर्मिती करून काम करायचं असेल, ब्रीडिंगसुद्धा काम करायचं असेल, तुमच्यासाठी ॲपिस मेलिफेरा ही सगळ्यात उत्तम मधमाशी आहे. जर एकाच ठिकाणी असून शेतीला परागीभवन करायचं असेल, वारंवार तिला इकडून तिकडे न्यायची गरज नसेल, तर तुम्हाला सेरेना इंडिका ही भारतीय मधमाशी ही सुद्धा पालन करता येते. म्हणजे या प्रत्येक मधमाशीचं काम मध गोळा करणे, मेण गोळा करणे हेच असते, पॉलिनेशन करणे. पण यांच्या प्रत्येकांचं प्रोडक्शन वेगळं, यांची प्रत्येकांची जीवनशैली वेगळी आहे. याचा अभ्यास तुम्ही ज्यावेळेस डिटेलिंग जेव्हा शिकाल, मधमाशी पालन काय आहे, जेव्हा तुम्ही कार्यशाळा कराल 1 आठवड्याची 5 दिवसाची प्रॅक्टिकली ट्रेनिंग्स घ्याल, त्यावेळेस तुम्हाला डिटेल समजता येईल. आता पाहू आहे आपण मधमाशी पालनाचे जीवनचक्र. ही मी सांगितल्याप्रमाणे ही राणी मधमाशी आहे. राणी मधमाशीचं एकच काम, ती रॉयल जेली आणि पोलन परागकण या फुलांमध्ये वरच्या भागाला हात लावल्यानंतर मधातल्या एक छोटे छोटे पार्टिकल्स लागतात पांढऱ्या कलरचे, जई कलरचे, ते म्हणजे परागकण. ते परागकण खाऊन ही राणी माशी दिवसाला 1000 ते 2000 अंडी घालते. हिचं एकच काम असते, प्रजनन करणे, आपली कॉलनीची संख्या सतत वाढवत असणे. बघा, आज जसा हा पहिल्या दिवसाचा अंडा आहे, या अंड्यानंतर अंडा दिल्यानंतर त्या माशीची ग्रोथ कशी होणार आहे, ती एका छोट्याशा अळी फॉर्ममध्ये येते 5 ते 6 दिवसामध्ये. त्याच्यानंतर ती लार्वामध्ये कन्वर्ट होते. नंतर त्याला मोठा प्युपा सिनियर ॲडल्ट प्युपा असं म्हणून 21व्या दिवशी नवीन मधमाशीचा जन्म होतो. दर 21व्या दिवशी नवीन मधमाशीचा जन्म होतो. आता मधमाशी पालन करायचं आहे किंवा मधमाशीबद्दल माहिती घ्यायची तर कशी घ्यायची, काय करायचं, एक्झॅक्टली कसं असते, ही आहे पारंपरिक पद्धत. ही तुम्ही पाहिली असेल, झाडावरती चढून धूर करून पोळं नष्ट करून टाकतात. साहेब प्युअर मध घ्या, त्याच्यात साखरेचा पाक टाकून देणे, बरोबर. मी जर हे मध काढून देतो म्हटलं तर याच्यामध्ये मला माहिती आहे 5 ते 7 किलोच्या वरती मध निघत नाही. मग आता ऑर्डर तर 20 किलोची आहे, कसं पूर्ण करायचं. मग ते लोक त्याच्यामध्ये ॲडल्टेड होते. म्हणून सगळ्यात पहिले जोही मनुष्य मधाकडे जाईल तो विचार करते, भैया प्युअर है क्या शहद, हनी प्युअर है क्या, हाच एक प्रश्न आहे. पण इम्प्युअर क्या आहे. तुम्ही घरी नेल्याबरोबर फ्रीजमध्ये ठेवता बॉटल, आणि बॉटलमध्ये दुसऱ्या दिवशी साखरेचा पाक खाली गोळा, काही एवढंसंच मध वरती राहील, ते मध गोठणार नाही लवकर. पण जे ओरिजिनल मध असते, जे शुद्ध मध असते, ते काही कालांतराने स्वतःला क्रिस्टलाइज करून टाकते, सेटल करते. पण आज काढल्याबरोबर उद्या नाही होणार, त्याचीसुद्धा एक सेल्फ लाईफ आहे. त्या मधासंदर्भात एक वेगळा विषय आहे, दिवसभर बोलू शकतो. आपल्याला मधमाशी कंप्लीट करायची आहे. ही एक पारंपरिक मधमाशी आहे. ही तुम्ही जंगलामध्ये किंवा बिल्डिंगवर कुठेही करू शकता. याचंसुद्धा मध ऑर्गॅनिक मध म्हणून आपण विकू शकतो किंवा बाहेर जाऊ शकतो. दुसरी पद्धत म्हणजे आधुनिक पद्धत. अशा प्रकारची बी बॉक्सेस, त्या मधमाशाच्या पेट्या, त्यांच्यामध्ये त्याचं संगोपन करून आपण मध संकलन करून गोळा करू शकतो. पॉलिनेशनसाठी पेट्या देऊ शकतो. याच्यापासून मिळणाऱ्या बरेच बाय प्रोडक्ट तुम्हाला घेऊन मार्केटमध्ये विकता येतात. याची भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात याची विक्री होऊ शकते जर केली तर. कारण की आज आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे, कुठली गोष्ट कशाला खायला पाहिजे ह्याची पूर्ण माहिती नाही आहे. त्याच्यामुळे माणूस या गोष्टीला हात लावत नाही. आता मधमाशी पालनाकरता लागणारी साहित्य काय, प्रामुख्याने साहित्य तुम्ही बघायला की बी पेटी म्हणजे मधमाशीची पेटी असते, ज्याच्यामध्ये मधमाशा असतात. सोबतच तो बुरखा, की जेणेकरून मधमाशीचे डंक नाही लागावा यासाठी तो बुरखा घालावा लागतो. हात मोजे असतात, त्या एक किटमध्ये तुमचं तिथे पूर्ण दिसतं आहे, त्याला टूल किट आपण म्हणतो. सोबत एक मधमाशी पालन करते. मग आता मध काढायचं कसं, तिचं जर तुम्ही पोळं नष्ट केलं, पिळून टाकलं, तोडलं, तिचं घर तुम्ही नष्ट केलं ना. मग नष्ट केल्यानंतर ती राहणार कुठे, ती खाणार कुठे. मग त्याच्यासाठी हे यंत्र आहे. ते मधमाशीची जी फ्रेम्स असतात ते याच्यामध्ये टाकून तुम्हाला मधयंत्र याच्या सहाय्याने शास्त्रोक्त पद्धतीने मध काढता येतं, की जेणेकरून तीच फ्रेम परत तुम्ही त्या बॉक्समध्ये टाकली तर पुढं तुम्हाला नवीन काही दिवसामध्ये परत मध तयार होतं. ही प्रक्रिया असते. याला आपण सायंटिफिक बीकीपिंग असं म्हणू शकतो. एक सेलिंग कापासाठी चाकू, अशा या काही गोष्टींची गरज असते. आता सगळ्यात पहिले मधमाशी पालन करायचं असेल तर व्यवस्थापन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण मधमाशी पालन करून व्यवस्थापन कसं करू शकतो, तिला मॅनेजमेंट कसं करू शकतो, की मधमाशी 12 महिने टिकू शकली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मधमाशी ज्या एरियात तुम्ही ठेवणार आहात त्या एरियामध्ये तुम्हाला पाणी, स्वच्छ पाण्याची सुविधा पाहिजे, जिथून तुम्हाला परागकण किंवा नेक्टर, आपण त्याला मकरंद म्हणतो, ह्या 3 गोष्टींची गरज आहे. तेव्हाच मधमाशी जिवंत राहू शकते.
दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा आपण मधमाशी ठेवतो, उन्हाळ्यामध्ये मधमाशांच्या पेट्यांच्या झाडाच्या सावलीमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याच उलट हिवाळ्यामध्ये आता जशी कडाक्याची थंडी येते त्याला आपण उन्हात ठेवतो दिवसभर. आपल्याकडची जर पेटी तुम्ही विचार केला, 48च्या घरात आपलं टेम्परेचर असतं विदर्भाचं, तर 48 माशी 40 डिग्रीपर्यंत बिंदास चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण 48 म्हणजे 8 डिग्रीचा डिफरन्स येतो आहे. तर कुठंतरी जेव्हा तुम्ही मधमाशी पालन कराल तर तिला काय लागणार आहे, तिचं संगोपन करण्यासाठी आपल्याला थोडंसं 2 स्टेप समोर गावं लागेल. कधी पाणी मारावं लागेल तुम्हाला किंवा झाडाच्या खाली ठेवावं लागेल. अशा ह्या व्यवस्थापनमध्ये आपल्याला ठेवावं लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे मधमाशाच्या परिसरात नीट साफसफाई पाहिजे. कुठं मधमाशांचे घरटे वाढले किंवा काही पालापाचोळा कचरा झाला, फंगल इन्फेक्शन झालं, तो आजार मधमाशीमध्ये येऊ शकतो. तर ते नाही याला म्हणून साफसुथरी जागा ठेवणे, जेणेकरून मधमाशी निरोगी आणि स्वस्थ राहील. मधमाशीचे जे पेटीचे झाकण आहे ते झाकण पोतं घालून नेहमी ठेवतो. उन्हाळ्यामध्ये पोतं झाकतो कारण की ती हीट क्रिएट करते हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये. पण उन्हाळ्यामध्ये अति हीट होत असेल तर आपण त्याच्यावरती पाण्याचा शिडकाव करतो दिवसातून 1 ते 2 वेळा. ही त्याची जपणूक करण्याची पद्धत आहे. दुसरी बाजू आजूबाजूच्या परिसरात फवारणीकडे लक्ष देणे. आज आपल्याकडे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे फवारणी करणे. कुठलंही धान लावलं, पीक लावलं आणि मार स्प्रे. या जिथं स्प्रे होईल तिथं मधमाशी टिकणार नाही. म्हणून आपण ऑर्गॅनिक फार्मिंग हा फक्त अजेंडा चालू आहे, पण ऑर्गॅनिक फार्मिंग करणं एवढं सोपी नाही आहे. कुठंतरी स्वतःला शिस्त लावावं लागेल की सर्रास स्प्रे होतो, कॉटनवर स्प्रे होतो, सोयाबीनवर स्प्रे होतो, धानावर स्प्रे होतो, कुठं नाही होत. पण हे मधमाशी जेव्हा तुमचं काम करेल, ही मधमाशी निरोगी राहील, तेव्हाच तुमचं ऑर्गॅनिक फार्मिंग 100% सक्सेसफुल आहे. मधमाशी निरोगी राहावी यासाठी काळजी घेणे. निरोगी हेच राहणे की तुम्ही जर याची काळजी घेतली तर मधमाशी 100% निरोगी राहील. आता परागकण मिळणारे पीक, मी सांगितल्याप्रमाणे मधमाशीला पराग आणि मकरंद नेक्टर ह्या 2 प्रकारची खूप मोठी गरज असते, तेव्हाच ही मधमाशी जिवंत राहू शकते. आता काय, बाजरी आहे, ज्वारी आहे, चना आहे, मूग आहे, वटाणा, मका, आंबा, पेरू, सफरचंद, डाळिंब, निंबू, शेवगा, टरबूज अशा इत्यादी कडधान्य ज्याही गोष्टी तुम्ही लावत असाल आपल्या शेतीत किंवा शेतीच्या बांध्यावरती, तिथून मधमाशीला परागकण मिळणार आहे. हे एकत्र नाही राहू शकत, तर ही अल्टरनेट पीक पद्धती तुम्ही घेऊ शकता की एक गेल्यानंतर दुसरं, म्हणजे तुमची वर्षभर मधमाशीची ॲपिरीज ॲज इट इज राहील, स्ट्रॉंग राहील. त्या माशीच्या माध्यमातून तुमचं पॉलिनेशन होणार आणि समोर तुम्हाला बेनिफिट्स म्हणून बाय प्रोडक्ट्स त्याचे मिळणार. आता हा प्रश्न झाला परागकणाचा. आता आहे तुम्हाला मध कुठल्या कुठल्या फ्लेवरचं किंवा व्हेरायटीचं मिळू शकते. तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल मध म्हणजे मध, बरोबर? फक्त एकाच कलरचं पाहिलं असेल, डाबर, पतंजली, एकच. पण मधाच्या विविध प्रजाती आहे, विविध प्रकार आहे मधाचे. मी बोलू शकतो की तुळशी, जंगलामध्ये बनतुळशी असते, रानतुळस, तिला कोणी लावलं का? कोणीच नाही. कोणी स्प्रे केला का? कोणीच नाही. म्हणजे ती ऑर्गॅनिक झाली. ओवा, जो आपण घरी ओवा खातो, ते ओव्याची कुठेतरी शेती होते, जी आज कोणी अकोल्या साईडची असतील तर अकोल्याच्या तेलारा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तिथे ओव्याची मोठ्या प्रमाणात शेती होते. ओवा होते, सूर्यफूल होते. ह्या दोन्ही गोष्टीवरून माशी नेक्टर आणते. म्हणजे ते मध येणारं काय होणार आहे, ही ओव्याचं मध, असं त्याला आपण समजतो डायरेक्टली. 99% आपण म्हणू शकतो की ही ओव्याचंच मध आहे. तसंच जांभळाची पण कुठंतरी शेती होते किंवा मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये देशी आणि हायब्रिड झाडं अशा प्रकारची लागवड झालेली आहे. सोप, आपण जी घरी सोप खातो त्या सोपेचं सुद्धा मध येतं. आता सोप प्रामुख्याने तुम्हाला मिळणार राजस्थानमध्ये. इथे सोप होते, आपल्या एरियामध्ये सोपीचं प्रमाण नाहीच्या बरोबरीत आहे. निलगिरी, कोथिंबिरी, जे सांबार आहे, सांबारावरून सुद्धा मध आपण गोळा करू शकतो. जसं बोर खातो आपण, आता जानेवारीमध्ये तुम्हाला बोर मिळणार, पण आता बोराचा हंगाम सध्या निघून गेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये बोरीचं मोठ्या प्रमाणात बेल्ट असतो, तो बोरीचा बेल्ट आता निघून गेलेला आहे. त्याचसोबत सीसम, करंज, लिची, मोहरी, मल्टीफ्लोरा इत्यादी प्रकारचं मध, वेगवेगळ्या प्रकारचं मध आपण भारतामध्ये काढू शकतो. मित्रांनो, सांगायला एक खूप बरं वाटेल की भारतामध्ये जर प्रामुख्याने एक मधमाशी पालन करतो म्हटलं तर एक बी कीपर कमीत कमी 30 प्रकारचं मध काढू शकतो, जर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया फिरू शकले तर. पण असं होऊ शकत नाही, एकटा माणूस सगळ्या ठिकाणी वर्षभर जाऊ शकत नाही. आता मेन विषय आला म्हणजे आपला परागीभवन. आता तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट परागीभवन काय होते. हे 2 फुलं आहे, प्रत्येक झाडाला मेल आणि फिमेल असा फ्लोरा असतो किंवा कळी असते. आता मेन काय असते
सगळ्यात पहिले आता तुम्ही असं मी तुम्हाला सांगतो की जे अनार किंवा जे डाळिंबाची शेती करतात त्या लोकांसाठी सगळ्यात मोठं वरदान म्हणजे मधमाशी. कारण की डाळिंबाचं जे फूल आहे, ज्याचे पोलन पार्टिकल्स आहे इथे आहे, हे फूल असं असते. आता इथून पाणी हवा हे लागून इथून निघून जाईल, बरोबर आहे. पण आतमध्ये पॉलिनेशन कसं होणार त्याचं? त्याला क्रॉस पॉलिनेशनची गरज असते. तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय असते, ही मधमाशी या फुलावरून उठून त्या फुलावर जाईल, बरोबर आहे. या फुलावरचे जे पोलन पार्टिकल्स आहेत तिच्या शरीरावर कुठंतरी चिपकतात आणि ती तिथं गेल्यानंतर त्यांचं क्रॉस पॉलिनेशन होते. म्हणजे कमी वेळात क्रॉस पॉलिनेशन होणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्रॉस पॉलिनेशनची टेक्निक ही मधमाशी उत्तमपणे पार पाडते. तुम्ही बघा, ती उडून ते पोलन पार्टिकल्स त्याच्यावरती गेले, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची त्या फुलांवरती फुलांची गळती न व्हावं यासाठी तुम्हाला स्प्रे करायची गरज आहे का? काहीच गरज नाही. फक्त मधमाशी आपल्या फार्मिंगमध्ये ठेवा, काही गरज नाही स्प्रे करायची, काही करायची. देसी बियाणं वापरा, क्वालिटी येईल, प्रोडक्शनही वाढेल आणि चांगल्या प्रकारे तुमचं आरोग्यसुद्धा येईल. हा एक बेनिफिट आहे तुमचा परागीभवनाचा, पॉलिनेशनचा. आता परागीभवनामुळे या क्रियेमुळे 35 ते 40% उत्पादनामध्ये वाढ होते. जसं तुम्ही मोहरीची शेती करत असाल तर तुमचे 35 ते 40% उत्पादन फक्त मोहरीत वाढते. कारण की मोहरी सेल्फ पॉलिनेटेड नाही आहे, हे क्रॉस पॉलिनेशनची त्याला गरज असते. तर मोहरीमध्ये चांगल्या प्रमाणे उत्पन्न येऊ शकते. बाकी फळभाज्या किंवा जे आपण कलिंगड फ्रूट्स घेतो यांच्या, जसं पेरू, आपल्याकडे पेरू आहे, सीताफळाचे आता बगीचे आहे, संत्रा आहे, याच्यामध्ये पॉलिनेशन बऱ्यापैकी होऊ शकतं. कमी वेळात दर्जेदार पीक घेता येतं. 100% जैविक खेतीचं म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक मास्टर सोर्स म्हणजे मधमाशी पालन. रासायनिक कीटकनाशकांपासून यांचा बचाव करू शकता तुम्ही. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा एक मार्ग म्हणजे आर्थिक स्वावलंबन कुठून येणार? जर तुम्ही मधमाशी पालन करा, उच्च दर्जाचं पीक घ्याल, तुम्हाला उच्च दर्जाचा भावसुद्धा मिळेल. तुम्ही पाहिजे त्या प्रकारचा भाव मिळवू शकता, कारण की तुमच्या पिकामध्ये ती क्वालिटी आली आहे. हे आपण शाश्वतपणे सांगू शकतो की ह्या गोष्टी होऊ शकतात. आता मधमाशी पालनपासून फक्त पॉलिनेशनच होतं का, की मधमाशीपासून फक्त मधच मिळतं का? हा इथे एक प्रश्न आहे ना. नाही, मध हे सगळ्यात शेवटच्या स्टेजचं आहे असं आमचं म्हणणं आहे. सगळ्यात पहिले मधमाशीचं जे विष आहे, ज्याला बी वेनम म्हणतो आपण, बी वेनम तुम्हाला ज्या लोकांना ऑस्टोपोरोसिस किंवा जॉईंट पेंटचा असा जो त्रास असतो, फॉरेन कंट्रीजमध्ये याची थेरपी होते किंवा याच्यावरती रिसर्च सुरू आहे आत्ताही, आणि काही लोक तर सक्सेसफुल झाले पण आहे याच्यामध्ये. तर बी वेनम मधमाशी चावून घेतात, जिथे तुम्हाला त्रास असेल त्या ठिकाणी मधमाशी चावून घेतात, जेणेकरून त्या मधमाशीच्या डंकाच्या विषामुळे एकदम मायक्रो पार्टिकल्समध्ये ते विष जाणार आहे तुमच्या शरीरात. पण त्याच्यामुळे तुम्हाला जर शारीरिक फायदा होत असेल, HIV सारख्या एवढ्या भयंकर आजारावरती सुद्धा हे मधमाशीच्या विषाचा प्रयोग केला जातो. अशा ठिकाणी हे मधमाशीचं विष आहे, हे 4000 ते 8000 ग्राम पर ग्रामचा रेट आहे. किलोचा रेट तुम्ही तर लाखोमध्ये आहे. रॉयल जेली हा एक दुसरा बाय प्रोडक्ट आहे त्याचा. तिसरा आहे प्रोपोलिस, चौथा आहे परागकण, पाचवा आहे मेन, आणि सहावं आहे सगळ्यात शेवटच्या नंबरवरती येईल मध. फक्त आपण मधच हाच विचार करतो की मध आहे. पण हे 6 प्रकारचे तुम्ही बाय प्रोडक्ट्स मधमाशी पालन करून मिळवू शकता आणि या सगळ्यांची बाजारपेठ उपलब्ध आहे. आता राहिला प्रश्न, मध कसं, आता हे विकायचं कुठं? सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. आम्ही उत्पादन केलं, कुठलंही प्रोडक्शन केलं, उत्पादक तर उत्पादन करणार, पण विकता आलं पाहिजे. तुमच्यात जर क्वालिटी असेल, तुमच्यात जर कामामध्ये शिस्त असेल, चिकाटी असेल, तर 100% तुम्ही तुमचं उत्पादन करू शकता. हे आज आम्ही 7 वर्षापासून मधमाशी पालन करून या पॅराडाईज हनीच्या नावाने आज आम्ही इथं एक स्टॉलसुद्धा लागलेला आहे माझा E37मध्ये. वेगवेगळ्या प्रकारचं 5 प्रकारचं मध, मी तुम्हाला 30 प्रकारचं मध सांगितलं, 30पैकी मी भारतातून गोळा केलेलं 5 प्रकारचं मध आज तुमच्यासमोर इथं आणून ठेवलेलं आहे. तुम्ही येऊन चेक करू शकता, बघू शकता काय खात्री आहे नाही आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. हे अशा बॉटल्समध्ये केलं आहे, हे लोकांपर्यंत आपण गिफ्ट पॅकिंगमध्ये पोहोचवतो आहे. तुम्ही मध तुम्ही देता कसं हे तुमच्यावरती डिपेंड करतं आहे, बरोबर आहे ना. कसंही विकू शकता तुम्ही एखाद्या लग्न, एका छोट्याशा मुलाच्या बड्डेला जाता, आपण एक कॅडबरी सेलिब्रेशन घेतो 250-300 रुपयाचं. ती कितपत चांगलं आहे, कितपत त्या पोराचं आरोग्य तुम्ही जपणार आहे, ही इथून आपण सुरुवात केली पाहिजे. कोविडमध्ये फक्त हेल्दी गिफ्ट, हेल्दी फूड, हेल्दी, पण हेल्दी कुठं आहे? नाही आहे. परत आपण
अनहेल्दीकडे वळलो आहे. तर हे एक आम्ही आज सोर्स केला की अशा प्रकारचा आम्ही करून देण्याचा प्रयत्न केला हा मार्केटिंगच्या माध्यमातून. आता मधमाशीबद्दल किंवा दुसऱ्या कुठल्याही बद्दल तुमच्या डोक्यात काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही एक 5 मिनिटामध्ये आम्हाला विचारू शकता. हॅलो. हां, नमस्कार. नमस्कार सर. तर आता माझा प्रश्न असा आहे की मधमाशीचं म्हणजे तिच्या आयुष्यावर आपण फवारणी करतो याचा तर एक परिणाम होतो हे तुम्ही विस्तृतपणे सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे मी असं एका कुठेतरी वाचलेलं आहे की मोबाईलचे जे आपले कव्हरेज आहे हां, त्या कव्हरेजमुळे आणि त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे मॅग्नेटिक जे मधमाशीच्या याच्यामध्ये असतं म्हणतं जी ती त्या पोळापर्यंत जाऊन पोचतं. बरोबर. तर या रेडिएशनमुळे त्यांचं पोळापर्यंत पोहोचणं हे कमी प्रमाणात होतं. तर याच्याशी संदर्भात काही तुमच्याकडे अशी माहिती आहे का की याचा परिणाम त्यांच्यावर कमी व्हावा आणि त्या त्यांच्या पोळापर्यंत व्यवस्थित पोहोचाव्या आणि पालनामध्ये काही अडचणी येऊ नयेत? हां हां हां. हो, छान छान प्रश्न बोलला सर. छान तुमच्या मनात क्वेरी झाली. नक्कीच तुम्ही बोलल्याप्रमाणे रेडिएशन हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. रेडिएशन मानवी शरीरावर होतं, आज लहान मुलांवर होतो आहे, तर ही तर कीटक आहे, कीटकावर 100% होणार. पण जर तुम्ही एक शाश्वत पद्धतीची बीकीपिंग करणार आहे किंवा मधमाशी पालन करणार आहे तर तुम्हाला सर्व गोष्टींची खात्री घ्यावं लागेल. माझ्या स्लाईड्सच्या पॉईंट्समध्ये होता की आजूबाजूच्या एरियाची निगराणी करणे म्हणजे तुम्हाला काय निरोगी कशी राहणार. बघा, टावर लाईन गेलेली आहे, ठीक आहे. टावर लाईनच्या खालून कधी मधमाशी सर्वाईव्ह नाही करू शकत, खूप कमी करते. आता रेडिएशन येणार. आता रेडिएशन शहरी भागात तुम्ही 100% तुम्ही मधमाशी पॉसिबल नाही आहे. आपल्याला कुठं आहे, जंगली भाग, शेतीचा भाग, अशा ह्या पद्धतीत तुम्ही बाहेर करू शकत, तिथं टॉवर नाही आहे. एक सांगतो की जी भारतीय मधमाशी मी बघाशी सांगितलं तुम्हाला, ती सातेरी मधमाशी आहे. तिचा जो रेडियस आहे फिरण्याचा ती 1.5 ते 2 किलोमीटर सतत फिरू शकते. म्हणजे ती 2 किलोमीटरच्या रेंजमध्ये जवळपास तिचं अन्न, तिला लागणारं जे पाणी, पराग आणि मकरंद आहे ह्या ती आरामात ती गोळा करू शकते, ठीक आहे. जी सातेरी मधमाशी भारतीय ॲपिस मॅलिफेरा मधमाशी आहे तिचं रेडियस 3 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे ती 3 किलोमीटरपर्यंत जाऊन स्वतःचं फूड कलेक्शन करून आणते. पण ह्या 3 ते 2 किलोमीटरच्या रेंजमध्ये कुठं जास्त टॉवर आहे का किंवा माशी जाऊ शकते का, तर अशा एरियाचा निवड आपल्याला करावा लागतं. आता आपण टॉवर तर नाही हटवू शकणार, ते पण जरुरी आहे. कारण की ही जे हा सगळं डिजिटल इंडिया आज झालेला आहे तर याच्यामुळे टॉवरची जी आवश्यकता आहेच. पण आपल्याला मधमाशी पण वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी नियोजन हे मात्र खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तुम्ही त्या प्रकारचं नियोजन करा की जेणेकरून तुम्हाला इथे कुठल्या प्रकारचं डिस्टर्बन्स होणार नाही. अजून? हॅलो. हां सर. हे नेहमीच विचारणारा प्रश्न आहे. 2-4 टेस्ट आपल्यालाही माहिती आहे. हां हां. प्रत्येक व्यक्ती इथे बसलेला आहे, सगळे 10 टेस्ट सांगून देईल. शुद्ध मध. विष विष मुक्त आणि विषयुक्त. हां. विष मुक्त तांदूळ आणायचे हम्म. आणि त्याला विषयुक्त बनवून खायचे. बरोबर. पावडर लावायचं, हे लावायचं, ते लावायचं नाही, विष युक्त बनवून खायचं. हां हां. कारण आमची बायको सांगते नाही लवकर खराब होतात ते, तर तुम्ही खूप पावडर लावा, बोरिक ॲसिड. बोरिक पावडर आहे ना, तर ते जास्त दिवस टिकते. बरोबर. म्हणजे खूप महाग महाग आहे ना. आता याचं तरी जे आहे रस्त्यावर बसून सगळे पाहतात की विकून राहिले, ते 2-4 मख्या बी टाकतात त्याच्यामध्ये हो. आणि ते पोळं बी ठेवतात ताजं ताजं. तर एवढे काही लोक मूर्ख नाही आहेत की ते हे करणार आहे. तरी हा आहे काय प्रकार, हा आतापर्यंत म्हणजे काही कळत नाही. बरोबर आहे. सगळ्यात पहिले मी बोललो ना तुम्हाला की शुद्ध मध आहे का हाच प्रश्न विचारतात. कारण की लोकांना शुद्ध मध मिळालंच नाही आतापर्यंत. अहो बरं, तुम्हाला कोण देणार शुद्ध मध? जो ऑर्गॅनिक फार्मिंग करतो तुम्ही त्याच्या शेतात जाऊन काम करा, पहा, तोडून घ्या डोळ्यासमोर. जो दूध देणार आहे तुमच्या डोळ्यासमोर गाईचं दूध काढून द्या, देणार का? आपण जायला पाहिजे, हे आपली चुकी आहे. आम्ही तर ठामपणे सांगतो, मत पाहिजे ना, माझ्या फार्मवर या, मी तुम्हाला काढून देतो डोळ्यासमोर. अजून काय पाहिजे? आता मी महाराष्ट्रात फार्म करत नाही, माझा फार्म ऑल ओव्हर इंडिया. आता सध्या राजस्थान कोटामध्ये आहे. राजस्थानमध्ये येऊ शकता का? बिंदास या, खा प्यायचा खर्च माझ्याकडे. अजून का पाहिजे? तुम्हाला सांगतो बी किपिंग कशा प्रकारची होते ते तुम्हाला मी बाय व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. काय प्रेझेंटेशनमध्ये आपण सांगू शकत नाही, तुम्हाला सगळं सांगतो मी. अजून काही प्रश्न असेल तर बोला, आपण मग प्रत्येक मी तुम्हाला दाखवतो. हॅलो सर, मी प्रशांत शिंदे बुट्टीपुरीचा. जसं तुम्ही म्हटलं की फवारणीचा पण असर
बीजवर होतो. हां आता आपण आपल्या शेतीमध्ये जर कंट्रोल करू, बरोबर. अगर बाजूच्या शेतीचा जर फवारणी करतात हो. त्याचा इफेक्ट कसा आपण कमी करू शकतो? आता तेच आहे, तुम्ही जेव्हा एज्युकेट होताय की तुम्ही स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करा. मी फवारणी करणार नाही, पण तुमच्या आजूबाजूचे पण शेतकरी स्वतःला सुधरू शकले पाहिजे ना. त्यांना नाही रोग- हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांना समजून घेण्याचा. तेच आहे. बरोबर आहे. समविचारिक लोक पाहिजे की नाही. आज जर तुम्ही तुमच्या फार्मिंगमध्ये एखादी बियाणं लावा, ते सक्सेसफुल झाले, तर तुमच्याकडे 100 लोक येतील तू काय केलं. पण जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत येणार नाही. पण त्याच्यासाठी एक उपाय आहे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर स्प्रे होत असेल तर एक तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की बाबा सायंकाळच्या वेळेस तू फवारणी कर. कारण सूर्याची पहिली किरणं निघाल्याबरोबर मधमाशी आपल्या कामाला सुरुवात करते आणि जसा अंधार होत आहे तसा मधमाशी आपल्या पोळ्यामध्ये वापस येणारी आहे. मग आता ती घरात आल्यानंतर ती बाहेर जाणार नाही परत, तर तुम्ही त्यावेळेस करा. पण त्याच्यात पण एक प्रश्न आहे, संध्याकाळी करणार नाही. संध्याकाळी 90 मारायची असते आम्हाला, कोण काम करणार आहे. अंधारात कसा मारू? बरोबर, हा एक प्रॉब्लेम आहे. पण जे खरंच चिकाटी व्यक्ती आहे ते लोक आहेत ते ह्या गोष्टी मानतात. कारण की जर ज्या लोकांना खरंच पैसा कमवायचा आहे, शेती चांगल्या पद्धतीने करायची आहे, जसं आम्ही सोलापूरमध्ये आम्ही ट्रायल केलं, 50 पेट्या मधमाशाचा आम्ही पॉलिनेशनवारी दिला. त्याला सांगितलं की संध्याकाळी 6च्या नंतर तू मार बाबा स्प्रे, म्हणजे 8 ते 9 घंट्याचा गॅप पडतो. हा गॅप पडल्यानंतर जो स्प्रेचं प्रमाण आहे कुठंतरी कमी होतं, पॉवर. मधमाशी आली तरी नुकसान होणार नाही. त्यांनी ट्रॅक्टरनी स्प्रे केला, त्याच्या 6 करोडचा अनार काढला. 6 करोड 90 एकर शेतीतून. विचार करा. आज आपण इथं 2 लाखाचा माल काढता ना की नाही, त्याच्यातही आपण हायब्रिड वापरतो. असं जे ट्रेनिंग जर म्हटलं तर 5-6 दिवसात ट्रेनिंग असतं, हो, ते कुठे मिळतं? सेशन नंतर मी तुम्हाला बोलतो. माझा नंबर घेऊन घ्याल, मी तुम्हाला सांगतो. तुमचं अजून काही? हाँ हाँ रहा था जी सर. कि आप जो यहाँ से जैसे माइग्रेट करते हैं हाँ हाँ तो पॉपुलेशन का लॉस होता है क्या, जो आपके हाइव्स है हनी बीज का? राइट जी सर, होता है. हाउ दे रिकॉग्नाइज न्यू लोकेशन? मैं आपको यहाँ पे कुछ वीडियोस फास्टली बता दूंगा और उसके चलते चलते मैं आपको वो भी आपका टॉपिक क्लियर कर दूंगा. क्योंकि एक्चुअली बेसिकली ये जो मेलिफेरा पे मैं जो काम करता हूँ ना, मुझे अदर स्टेट में जाना पड़ता है. एक स्टेट का बाउंड्री पार करने के लिए मुझे 300 से 400 किलोमीटर का सफ़र पार करना पड़ता है. मुझे मक्खी को शाम के वक्त ही लोडिंग करनी पड़ती है. किस तरह से मधुमक्खी की गाड़ी पैक होती है, क्या होता है, मैं आपको बाय वीडियो के माध्यम से सब बताऊंगा. अभी एक बता देता हूँ. और कुछ सर उनको नमस्कार सर. नमस्कार सर. पहिले सरांनी जो प्रश्न विचारला होता, रेडिएशनचा त्रास होतो का? हो मोबाईल टॉवरचं रेडिएशन हे खूप निग्लिजिबल असतं. हम्म. मायक्रो मिनीमध्ये असतं, म्हणजे मिनी. बरोबर. तर माझ्या मते त्याचं काही होत नाही, कारण मी रेडिएशनमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. हम्म. नंबर 2, हनीला एक्सपायरी असते का? हां अजून नंबर 2, एका बॉक्समधून नॉर्मली किती किलो निघतं, काही अंदाज त्याचा? हां आणि तिसरं होतं की म्हणजे बॉक्स कोणत्या टाईपचे असतात, म्हणजे रचना वगैरे त्याच्याशी? ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुमचा पहिला प्रश्न एक्सपायरी आहे का? एक्सपायरी आहे का? आयुर्वेदामध्ये हनीला अमृताचं महत्त्व दिलं गेलेलं आहे. बरोबर. कुठल्याही प्रकारची तुम्ही औषधी जडीबुटी घ्या, तुम्हाला कुठलाही आयुर्वेद जो स्पेशालिस्ट आहे तो तुम्हाला मधात चाटण घ्यायला लावेल. त्याचं कारण आहे, मध हे पूर्ण अन्न आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू, मायक्रोन्यूट्रियंट्स, मल्टीविटॅमिन्सनी रिच आणि भरपूर अमिनो ॲसिड्सनी भरलेला आहे. त्याच्यामुळे कुठलीही मध तुम्ही पाण्यात टाकाल तर पाण्याची गुणवत्ता वाढवण्याची कॅपॅसिटी मधात आहे. जितकं जुनं मध होईल तितका क्वालिटी. मधाला एक्सपायरी नाही, पण मधाला लिमिटेशन्स आहे की तुम्ही एक मॅन्डेटरी टेम्परेचरमध्ये तुम्ही त्याला एक मॉडरेट टेम्परेचरमध्ये त्याला ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडे सगळ्यात वाईट आदत आहे, कुठली वस्तू आली की जरा फ्रीजमध्ये नेऊन ठेवणे. पण मधाला गरज आहे का फ्रीजमध्ये ठेवायची? काहीच गरज नाही. मध तुम्ही नॅचरल नॉर्मल टेम्परेचरवर ठेवा, मध खराब होणार नाही. मध खराब होणं करणं, त्याच्यामध्ये जर पाण्याचं पर्सेंटेज राहिलं तर मध फर्मेंट होऊ शकतं. पाणी आणि हीट या दोघांच्या क्रियेमुळे तो फर्मेंट होऊ शकतो, पण मध खराब होणार नाही. हजारो वर्षा पहिलेचं मध आहे. आज माझ्याकडे 1 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं सुद्धा मध माझ्याकडे अवेलेबल आहे. लोक काही काल माझ्याकडे आले स्टॉलवरती, 30 वर्षा पहिलेचं मध होतं त्यांच्याकडे. बरं, ते काय व्हॅल्युएबल असतं का? जेवढं जास्त जुनं जितकं मध जुनं होत जाईल त्याची प्रॉपर्टी, त्याची गुणवत्ता वाढेल. आणि मध काय होतं, हळूहळू डार्क होत जातं. ठीक आहे ना, काळं होतं. जसं तुम्ही आग्यामाशीचं मध पाहिलं, पहिले गोड लागल, 2-4 वर्षात का ते कडू लागतं, जळल्यासारखा वास येतो.
कारण आहे त्याच्यामागे. आपण एक्सपायर नाही होत ॲक्च्युली, ते खाली तळाला बसतं. सहज काय मध काय करते, स्वतःला क्रिस्टलाइज करून टाकते सेफ फ्युचरसाठी. त्या फ्युचरमध्ये आपण काय करू, अरे मध खराब झालं फेकून दे. पण ते मधाची बाटली जर तुम्ही गरम पाण्यात, जसं आता तुम्ही खोबरेल तेलाची बॉटल घेऊन ठेवता गरम पाण्यात, काय 2 मिनिटात विटून जाईल, तर सेम त्याला मार्ग आहे, तुम्ही ठेवा, मेल्ट करा आणि खा. फॉरेन कंट्रीमध्ये आपला इंडियातला जो मध आहे, जो मोहरीचा मध आहे, तो पूर्ण तुपात राळल्यासारखा होता आहे, असा रवा रवा पूर्ण होऊन जाईल. तो मध इथून एक्सपोर्ट होतो पूर्ण. आणि आपण फक्त लिक्विड खातो पतंजली डाबरचे, कारण की तेच हॅमरिंग झाली आहे ना, असंच मध राहते, दुसरं काहीच नाही आहे. तुम्हाला मधासंदर्भात, मधमाशी संदर्भात कधीही कुठलीही माहिती लागली, काहीही प्रॉब्लेम राहिला, अर्ध्या रात्री फोन करा. मी फक्त मधमाशीसाठी बोलणार, बाकी गोष्टीसाठी नाही. कोणाला अधिक प्रश्न आहे? एका बॉक्सचा आउटपुट किती असतं नॉर्मली एका बॉक्सपासून? सर, एका बॉक्सचं आउटपुट आपण इझिली कॅल्क्युलेट नाही करू शकत, कारण की डिपेंड करते तुमच्या वातावरणामध्ये फ्लोरा किती प्रमाणात अवेलेबल आहे. जितक्या प्रमाणात फुलं असतील तितक्या प्रमाणात तुमचं प्रोडक्शन येणार. जसं एक मॅलिफेराचा बॉक्स आहे तुम्हाला दाखवतो, त्याच्यामधून एक 4 ते 5 किलोचे मध येतं किंवा 3 किलोचे मध काढू शकता तुम्ही एका राऊंडमध्ये. वर्षाला एक बॉक्स तुम्हाला 40 ते 50 किलो मध देऊ शकतं. जर तुम्ही त्याला सराउंडिंग किंवा मायग्रेशन करण्यामध्ये सक्षम असाल तर तुम्ही 100% चांगलं मध करू शकता. आणि आउटपुट प्रोडक्टमध्ये प्रोपोलिस आहे ते काय असतं ते? प्रोपोलिस एक चिकट पदार्थ असते. मधमाशी झाडाचा जो चिकट पदार्थ निघणार आहे तिथून हार्वेस्ट करते आणि स्वतःच्या लाळेमधून, वॅक्समधून एक सबस्टन्स काढून त्याला एक असा प्रोडक्ट बनवते की जस्ट लाईक एमसील, की तिच्या पोळ्यावरती बाहेर पॅथोजन्स जी असते, बाहेरचे पार्टिकल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिच्या पोळ्यावरती आले नाही पाहिजे, किंवा मेन वॅक्स किंवा ही मॉथ वॅक्स तिला आहे किडा लागतो तर तो येऊन चिपकून जातो. ते चिपकल्याबरोबर माशी त्याला मारून फेकून देते. तर याच्यासाठी केलं जाते. पण ती प्रोपोलिससुद्धा अँटी कॅन्सरसमध्ये उपयोग होतो त्याचा. टूथपेस्ट बनतं, त्याचं सिरम बनतं डोक्याला लावायचं. अशा वेगवेगळ्या त्याच्यावरती रिसर्च सुरू आहे आणि बाय प्रोडक्टसुद्धा आले आहे मार्केटमध्ये. एक मी प्रोडक्ट घेतलं होतं, म्हणजे रिसेंटलीच घेतलं दिल्लीवरून. फक्त ते पोलन असतं त्याच्यामध्ये, पोलन म्हणजे हनीचा नंतरचा बी पोलन. बी पोलन तुम्हाला दाखवतो बी पोलन कसं असते, सगळं दाखवतो. मला असं विचारायचं आहे की हॅलो, थँक्यू. बोला. हॅलो, हाँ, एकाला विचारलं की गाय जितना दूध नहीं देती उससे ज़्यादा कैसे सीखते हो आप? तर त्याचं उत्तर होतं की साहेब गंगा मैया के ग्रुप आहे. तर हे जेवढं मधुमक्खी आमच्यासाठी काम करून, आम्ही काम करणार नाही, हा. आमच्यासाठी मधुमक्खीनं काम करावं, हा. आम्ही कामचोर. हां, तर याच्यामध्ये हे कामचोर लोक जे आहे कशाची करतात हा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे. मधमाशी आपल्या कामामध्ये कुठंच कमी पडत नाही. मधमाशी 24 घंटे काम करणारी आहे. तुम्हाला हे सांगून देतो की मधमाशी झोपत नाही. रात्री एखाद्या बॉक्समध्ये मधमाशीचा फक्त असा आवाज मारते, तिकडून तुम्हाला रिटर्न उत्तर देणार की आम्ही काम करता, डिस्टर्ब करू नको. एक 40 ते 60 दिवसाच्या ह्या लाईफस्पॅनमध्ये ती एवढं अमृतासारखं महत्त्व देणारी हे मध तयार करते. तिची व्हॅल्यू आपल्याला ठेवायला पाहिजे. एक ॲज अ मधमाशी पालक म्हणून मी जर आज विचार केला, आज खूप थंडी आहे, मी घराच्या बाहेर निघत नाही, माशीला मी काही पाहत नाही, तर माशी उद्या जिवंत राहणार नाही किंवा तिला नुकसान होईल. कितीही पाऊस राहो, ऊन राहो, थंडी राहो, मला तिला नेणं आहे, तिला देणं आहे, हे माझं कर्तव्य आहे. तेव्हाच ही मधमाशी टिकणार आहे. सर, आपका जो प्रॉब्लम था ना, जो क्वेश्चन था आपका, वीडियोज़ आप देख लो कि माइग्रेशन किस तरह से होता है. अरे हे इथे लागलं ना. अशा ट्रकामध्ये आम्ही माइग्रेशन करतो मधमाशाच्या पेट्यान घेऊन. सर आप देखो दिन निकल गया है, ठीक है ना. ये दिन की शुरुआत, ये 7 बजे है मॉर्निंग के, तो मक्खियाँ उड़ गई है, तो इसमें कुछ ना कुछ प्रमाण में मक्खी का लॉस होगा. हाँ हाँ, मर जाती है. ये देखो, ये मक्खी बबुल पे काम कर रही है. हे ओव्याचं फूल. ह्या अशा मधमाशांच्या पेट्या आहे, तुम्हाला चेकअप करावं लागतील. स्टँडवरच ठेवावं लागतं. जे डिटेलिंग लागेल तुम्हाला सेशन नंतर सांगतो मी. हे आहे वॅक्स,
वॅक्स म्हणजे प्युअर मध ज्याच्यामध्ये सील होतं आहे ते सीलिंग करतो बघा. हे पोळा आहे, ठीक आहे ना. ते सील निघाल्याबरोबर त्या पोळ्याचं मध बाहेर येत आहे. आता ते एका मशीनमध्ये आम्ही टाकू, ह्या यंत्रामध्ये, ज्याला आपण हनी एक्स्ट्रॅक्टर मशीन म्हणतो. या मशीनमध्ये टाकून आपण त्याचं हनी बाहेर काढतो. ही अशी मशीन आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यावरती अप्लाय होतो. त्याच्यामुळे मधमाशीच्या पोळ्याचं नुकसान होत नाही. वर्षभर तुम्हाला तो मधमाशीचं पोळं कामी येतं. एक मिनिटामध्ये तुमचं पूर्ण मध बाहेर निघणार आहे. कुठले वॅक्सचा पण उपयोग आहे सर, सांगतो मी तुम्हाला. मध पूर्ण बाहेर निघाला 1 मिनिटाच्या आतमध्ये. हेच पोळं परत त्या बॉक्समध्ये टाकून ठेवा. परत 8 ते 10 दिवसामध्ये तुमचं माशी त्याला सील करून हनीमध्ये रेडी ठेवाल. अशा प्रकारचं मध आपण फिल्टर करून, हे प्युअर रॉ हनी आहे सर. आज आम्ही सर्वसाधारण 50 मधमाशा पेट्यापासून सुरुवात केली 6 वर्षा पहिले. आज जवळपास 400 मधमाशा पेट्या घेऊन मी आज ऑल ओव्हर इंडिया मायग्रेशन करतो आहे. ऑल ओव्हर इंडिया मायग्रेशन करून मधमाशी संगोपन करतो आहे. सर, दिस इज अ बी पोलन. परागकण ज्याला आपण पोलन ग्रेन्स म्हणतो ना, हे मोरीच्या फुलावरचे परागकण आहे. कोकोनटची येते, सगळ्यात महाग कोकोनटचं आहे. त्याच्यानंतर हे मस्टर्डचं आहे. तुम्ही यांचे अमेझॉनवर, ऑनलाईनवर कुठेही रेट पाहून घ्या किती आहे. मी सांगण्यापेक्षा तेच तुम्हाला समजून जाईल. मी एक शॉर्टली सांगू शकतो. एक मधमाशी पालन करता करता मी एकटा व्यक्ती करत नाही असं नाही. भारतामध्ये बऱ्याचपैकी आज लाखोच्या संख्येने मधमाशी पालक आहेत. पण आपल्या विदर्भातील किंवा नागपूर जिल्ह्यातील एक तरुण आहे, सुशिक्षित तरुण आहे, की त्यांनी शेती करून जोडधंदा म्हणून मधमाशीचं ॲक्सेप्टन्स केलं. बरोबर आहे. अशा जी आपण एक यशोगाथा 1-5 मिनटामध्ये आपण ते आपल्यासमोर डिस्कस करतील. तर मी मिस्टर जगदीश खिरवारे सरांना इन्व्हाइट करतो की त्यांनी आपलं थोडक्यात यशोगाथा जज करावी. देतो सर. एक प्रश्न था. हेलो सगळं आपण बोलू ना, आता वेळेची पाबंदी आहे सर. एक प्रश्न था. बोलिए सर. क्या ये इंसान को नुकसान भी पहुंचा सकती है आसपास के? पहुंचा सकती है जब इंसान उसको नुकसान पहुंचाएगा तो. बराबर. वो क्यों काटेगी, कब काटेगी, मैं आपको बताऊंगा. नमस्कार, माझं नाव जगदीश खिरवार. मी काटोलचा रहिवासी आहे. आता मी शेती करतो. मी माझ्याकडे 5 एकर शेती आहे. तर मला जोड व्यवसाय काहीतरी करायचा, शेतीपूरक व्यवसाय म्हणून मला सरांचा नंबर भेटला. सरांनी मला बॉक्सबद्दल पूर्ण माहिती सांगितली, ट्रेनिंग वगैरे दिलं आणि आम्ही आज सोबत काम करतो. मला नंबर भेटला, सरांनी मला पूर्ण माहिती दिली आणि पूर्ण गायडन्स केलं. आणि माझ्याकडे 30 बॉक्स होते. सरांकडून मी खरेदी केले होते आणि सरांनी सोबत ठेवला मला आणि वेळोवेळी मला सहकार्य केलं, मदत केली. आणि माझ्याकडे 30 बॉक्सपासून मी सुरुवात केली होती. आज माझ्याकडे 150 बॉक्स आहे. 160 बॉक्स आहे माझ्याकडे आज. आणि मी सरांसोबतच काम करतो. आम्ही सोबत मिळून काम करतो. धन्यवाद. हां, माझी शेती मोसंबीची होती आणि परागी भवनासाठी आवश्यक असलेली मधमाशी हा व्यवसाय मला खूप आवडतो. म्हणून मी आता मधमाशी पालन व्यवसाय सुरुवात केला आणि आज माझ्याकडे 150 बॉक्स आहे. कमीत कमी आता पुढच्या सीझनपर्यंत 300 ते 250 बॉक्स होण्याचे चान्सेस आहे. आणि आम्ही स्वतःच काम करू आणि प्युअर मध काढून लोकांपर्यंत नेऊ. धन्यवाद. का 150मध्ये कमीत कमी 1600 किलोपर्यंत मध होते. 1600 ते 1800 किलोपर्यंत मध होते. हां, मार्केटिंग काटोल साईडला आमचं म्हणजे नंबर वगैरे आहे किंवा जे सर लोक आहे, साहेब लोक, त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही ते सेलिंग वगैरे करतो. आमचं मग 350 ते 400 रुपये किलो आम्ही मध विकतो. आणि प्युअर मध असल्यामुळे कोणी पण घेतं. म्हणजे मधाला विकायची तेवढी म्हणजे दिक्कत नाही, परेशानी कोणती गोष्टीची नाही. आणि मध हे खराब होत नाही, त्यामुळे आम्ही मध असं ठेवतो. नेहमी जर कोणाला लागलं तर आम्ही देतो त्वरित. एक सांगायचं एक उदाहरण तुमच्यासमोर आहे. शेती फक्त मोसंबीच्या पॉलिनेशनसाठी किंवा संत्र्याच्या पॉलिनेशनसाठी यांनी शेतीच्या माध्यमातून जोडधंदामधून मधमाशीच्या 30 पेट्या विकत घेतल्या सरांकडून. त्याच्यामुळे प्रोडक्शन वाढलं.
शेती उत्तम क्वालिटीची जोरदार सुंदर पद्धतीची मोसंबी यांच्या शेतामध्ये पिकल्या जाते. आज आणली नाही पण आम्ही रिसेंटली खाल्लेली आहे. एकदम सुंदर गोड प्रकारची अशी एकदम चविष्ट ऑर्गॅनिक म्हणता येईल अशी हे मोसंबी पिकवतात. सोबत मधमाशीपासून मिळणाऱ्या बाय प्रोडक्टवर सुद्धा हे 4 पैसे यांना कमवतात. म्हणजे शेतीपासून यांची उन्नती सुरू आहे. ज्या लोकांना स्वतःच्या माध्यमात स्वतःला काही एक नवीन प्लॅटफॉर्मवर एक नवीन चॅलेंजिंग फॅक्टर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मधमाशी पालन हे ॲक्सेप्ट करू शकता. याच्यामध्ये कुठलाच वाव नाही. डिटेल जे काही पाहिजे असेल प्रोसेस ते आम्हाला सेशनच्या नंतर तुम्ही मला विचारू शकता. माझा नंबर पाहिजे असेल तुम्ही नंबर घेऊ शकता. माझं नाव खिरवार, जगदीश खिरवार काटोलमधून. 8087 हां काटोलचे 1133 तुम्हाला ह्या बिझनेस 3 वर्ष झाले आहे आता. 79. आनंद जक्कुलवार, मी चंद्रपूरचा राहणार आहे. परत एकदा नंबर रिपीट करतो 8087 113379 PH नगर. माझा 7798 1357 44 जग हां काय आपण पीक घ्यायचं की आपल्याला वाढू शकेल मधमाशी पालन? ते फुलाची शेती वगैरे आपण करू शकतो इंटरक्रॉपमधून. हां मोहरी मोहरी हां खूप उगवतं. मोहरी वगैरे फेकली तर आपलं होते, मधमाशी पालन पण होते आणि परागीभवन पण होते मोसंबीचं. परागीकरण. हां परागीभवन पण होऊ शकते होते. कारण आता मोहरी पेरायची वेळ आहे साधारण. हो वेळ पण आली पण फुलं पण आली आता मोहरीला. तर आता तुम्ही करू शकता हो मोहरीसोबत. सेशनच्या नंतर सर तुम्ही पूर्ण डिटेल चर्चा करू पूर्ण शकता. सांगतो तुम्हाला. धन्यवाद जगदीश सरांचं.